जय गुरु. जय गुरु. जय गुरु. पण एकच जय मिनिट गुरु थांबू सर. अजून जय आणि गुरु. सुरू करू. जय गुरु. सगळ्यांना माझा स्क्रीन दिसतोय? हो. हो हा दिसतोय. हा. तर काल आपण पाठ क्रमांक 2 जो होता तो संपवला होता आणि आज आता आपण पाठ तिसरा बघतोय. तृतीय पाठ. ठीक आहे, चालेल. तर मग याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण आता काय बघणार आहोत तर अकारांत नपुसकलिंगी शब्द बघणार आहोत. फलम. आपण गेल्या 2 दिवसामध्ये आपण अकारांत पुल्लिंगी देव शब्द कसा चालतो तो शिकलो, बरोबर. आणि त्याच्या वेगवेगळ्या विभक्त्या काय होत्या आणि त्याचे वचन कशी होती आणि त्याचा अर्थ काय हे बघितलं होतं, राईट. आज आता आपण बरोबर. अ, हो. म्हणजे अकारांत पण नपुसकलिंगी फलम. मी जसं म्हणलं होतं बहुतेक करून जे नपुसकलिंगी शब्द असतात ते मनी पाय मोड्या मनी त्यांचा शेवट होतो. ठीक आहे. तर आता हा चालतो हम्म. कसा? फलम फले फलानी प्रथमा, फलम फले फलानी द्वितीया. आणि नंतरची जर का तुम्ही सगळी जर का रूप बघितली तर ही देवाप्रमाणेच चालतात, देव प्रमाणे. म्हणजे पुल्लिंगी देव शब्द आणि नपुसकलिंगी फलम शब्द हे तृतीय पासून संबोधनापर्यंत सारखेच चालतात. फरक फक्त प्रथम प्रथमा विभक्ती आणि द्वितीय विभक्तीच्या वचनांमध्ये होतो. बघा, प्रथमा आणि द्वितीय हे सारखेच आहेत. फलम फले फलानी, फलम फले फलानी. त्यामुळे आपल्याला नीट लक्ष द्यावं लागतं की वाक्यामध्ये नपुसकलिंगी हा कर्ता आहे का कर्म आहे. कर्म असेल तर ते द्वितीयेत असतं, कर्ता असेल तर तो प्रथमेत असतो. ठीक आहे. आणि म्हणून ते जे तुम्हाला हॅलो. हॅलो, आवाज मध्येच कट झाला. आवाज येत नाही. आता येतोय. हा, आता येतोय का? मध्ये आवाज नसेल आलेला ना माझा? हो हो हा. हो. हा, ठीक आहे. नाही, मी म्हणत होतो की फलम फले फलानी, फलम फले फलानी ही प्रथम आणि द्वितीय दोन्ही सारख्याच असतात. त्यामुळे आपल्याला कर्ता कुठला आणि कर्म कुठला याच्यावर ठरवायला लागतं की ह्या नपुसकलिंगाचं आता द्वितीयेतलं वचन घ्यायचंय का प्रथमेतलं वचन घ्यायचंय. ठीक आहे. आणि बाकी तृतीय पासून संबोधनापर्यंत देव प्रमाणेच नपुसकलिंगी शब्दाची पण रूप चालतात. आणि तेच खाली सरांनी म्हणजे या स्लाइडवर दिलेलं आहे. पुल्लिंगी तसेच नपुसकलिंगी शब्दांची रूपे प्रायः समानच असतात. केवळ प्रथमा आणि द्वितीय व संबोधनाची रूप भिन्न आहेत. नपुसकलिंगी शब्दाची रूपे प्रथमा व द्वितीय विभक्तीत समानच असतात. वनम वने वनानी प्रथमा, वनम वने वनानी द्वितीय दुसरा एक आहे नपुसकलिंगी शब्द. ठीक आहे. छायाताई आल्यात का आज? छायाताई, आवाज बराच कमी येतोय. सर आहे मी. हा, आता स्पष्ट येतोय आवाज. हा. वाचा, प्रथमा विभक्ती वाचा. फलम फलम फले फलानी. प्रथमा असं म्हणायचं. फलम फले फलानी प्रथमा. अच्छा. हा. फलम फले फलानी प्रथमा. हा, पुढे कोण घेतंय आता? लताताई. फलम फले फलानी द्वितीया. हा, फलानी. फलाणी नी नाहीये बरं का, तो न आहे, न.
हा फलाने. हा. नंतर एकदम माधवीताई दळवी आहेत. फलेन फलाभ्याम फलेहे फलेहे तृतीय. नाही, फलैही म्हणतात. थोडस असं ना, फलै. फलैहि. हा, असं होतं. ओके, फलैहि. हा. निशिगंधाताई. फलाय फलाभ्याम फलेभ्यः. बरोबर. आणि काय म्हणतात, चतुर्थी म्हणा ना, चतुर्थी. फ- फलाय फलाय फलाभ्याम फलेभ्यः. चतुर्थी. चतुर्थी, हा चतुर्थी म्हणायची. हा हा, असं म्हणायचं म्हणजे मग तसंच आहे, लक्षात बरोबर आहे, राहतं बरोबर. आपल्या. तशीच पद्धत आहे. हो, बरोबर आहे. हम्म. हा हा, बरोबर आहे. पुढे सीमाताई सोनसळे. हो. फलात् फलाभ्याम फलेभ्यः पंचमी. हा. आता मी तुमच्या काही गोष्टी लक्षात आणून देणार आहे बरं का, की आता जर का तुम्ही तृतीयेचं द्विवचन बघितलं तर ते चतुर्थीचं द्विवचन आणि पंचमीचं द्विवचन हे सगळे फलाभ्याम 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 आहे. ठीक आहे. नंतर चतुर्थीचं बहुवचन फलेभ्यः आणि पंचमीचं बहुवचन पण फलेभ्यः, हे पण सारखं आहे. षष्ठी आणि सप्तमीची परत द्विवचन आहेत, ते फलयोः फलयोः. आणि मी जसं म्हणलं होतं, सु किंवा शु झालं की बहुतांशी करून सप्तमी बहुवचन समजायचं. एकारांत झालं की समजायचं सप्तमी एकवचन. आणि नाम हे बहुतांशी षष्ठीचं बहुवचन असतं. आणि स्य, फलस्य, रामस्य, देवस्य हे सगळे षष्ठी. हे सगळे असे ठोकताळे आहेत आणि हे तुमचे काही दिवसातच तुमच्या लक्षात यायला लागेल तुम्हाला. आता फलाय, कृष्णाय नमः चतुर्थी. फलाय, फलात फळापासून, ऊन पासून त आला की बहुतांशी करून पंचमी एकवचन. शब्द बघितल्या आपल्याला अंदाज बांधता आला पाहिजे की साधारणतः हे पंचमी असेल. काही ठिकाणी आपण चुकू शकतो, पण तिथे मग तो अपवाद असतो. पण हे बघितल्या तुम्हाला या म्हणजे प्रारंभाच्या शेवटापर्यंत फटाफट लक्षात आलं पाहिजे की अरे हो, फलाय चतुर्थी, फलस्य षष्ठी एकवचन, फलानाम षष्ठी बहुवचन, फलेषु सप्तमी बहुवचन, असं बघूनच सांगता आलं पाहिजे. फलेभ्य चतुर्थी बहुवचन असेल किंवा पंचमी बहुवचन असेल. फलाभ्याम तृतीय द्विवचन, चतुर्थी द्विवचन किंवा पंचमी द्विवचन. भ्याम हे अगदी ठोकताळे आहेत, मॅथमॅटिकल आहे हे सगळं. ठीक आहे. हा, कोण होतं सीमाताई नंतर? कोण होतं? वैजयंतीताई जोशी. हा, घ्या. फलस्य फलयोः फलानां षष्ठी. बरोबर. पुढे विद्याताई तेंडुलकर. फले फलयोः फलेषु सप्तमी. बरोबर. आणि शेवट कल्पनाताई उबाळे. हे फल, हे फले, हे फलानी संबोधन. परत एकदा म्हणा कल्पना. हे फल, हे फले, हे फलानी संबोधन. हे फल. ओके, हे फल, हे फले, हे फलानी संबोधन. हा, जर का पाय मोडे असताना तर मग फल म्हणलं असतं. ओके सर. पण संस्कृत मध्ये सर्वांचा उच्चार पूर्ण करायचा. आता बघा, आपण अनेक वेळेला राम 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 म्हणतो, बरोबर? चुकीचं आहे. राम राम राम. म पाय मोडे आहे का? नाहीये. नाहीये. हो. हा, त्यामुळे आता यापुढे आपण जेव्हा जप करू ना, तेव्हा राम 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 असाच करायचा. हो सर. हा, आणि आपण संस्कृतच्या नियमाने जातोय, म्हणजे जी सगळ्या भाषांची मातृभाषा आहे. ओके सर. हा.
पुढे कोण आहेत? कपिलजी आणि रुपालीताई काल नव्हत्या पण आज आलेत का? हो आहोत आम्ही. हा ठीक आहे, घ्या. आता बघा आपले आता नपुंसकलिंगी शब्द सुरू होत आहेत. वाचा पहिला शब्द. गृहम घर. बरोबर. रुपालीताई. द्वारम दरवाजा. बरोबर. नंतर कोण आहेत? सुकेशाताई नाहीत. बर, नंतर किशोरजी आणि ते कधीतरी येतात. बरोबर आहे. छायाताईच आहेत एकदम. कक्ष खोली. हा. वातायनम खिडकी. लता कुलकर्णी वाचतात का लताताई? हो हा. हो. वातायनम खिडकी. बघा नवीन शब्द आहे. ज्याच्यातून वारा येतो तो वातायनम हो. असा हा शब्द लक्षात बनलेला ठेवायला आहे. सोपं आहे. हा. हा. गोष्ट. किंवा वातानुकूलित. हो. वातानुकूलित खोली म्हणजे काय? ज्या खोलीला वाऱ्यानी किंवा गार वाऱ्यानी थंड केलेलं असते ती. वात. वात म्हणजे वारा. वात कित्येकांची प्रकृती वात कारक असते, पित्तकारक असते. बरोबर. हो. हा वात हा शब्द खूप महत्वाचा आहे. त्याच्यावरूनच हे सगळे नवीन नवीन शब्द बनलेले आहेत. ठीक आहे. पुढे 5. माधवीताई दळवी. सभाजन कोष्ठ ड्रॉइंग रूम. हा. किंवा दिवाणखाना. हम्म. हे बघा नवीन कोष्ठ शब्द. म्हणजे कक्ष किंवा खोली. हम्म. आणि सभाजन म्हणजे काय? जनरल लोक. चर्चा करतात. नाही, सभाजन. आप्तजन म्हणजे काय? तुमचे आप्तजन स्वतःचे लोक, नातेवाईक. नातेवाईक. हा. बरोबर. सभाजन सभाजन म्हणजे जे म्हणजे तुमचे आप्तजन नाहीयेत पण आम लोक जी असतात ती. हम्म. बरोबर आहे. म्हणजे सर ग्रुप ऑफ सार्वजनिक पीपल. हॉलसाठी हा शब्द वापरू शकतो ना आपण. घरातल्या दिवाणखान्यासाठी नाही येणार हा शब्द. नाही, तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील असा स्वागत कक्ष असतो की जे अगदी आल्या आल्या जो असतो तो छोटासा अच्छा, असतो म्हणजे बघा. त्याला वापरू शकतो. बऱ्याचशा हा, हा. फ्लॅट मध्ये कॉरिडॉर असतं बघा असं छोटं. तुम्ही जेव्हा हो, सर. उचलता मग त्याला तुम्ही छोटासा स्वागत कक्ष म्हणू शकता पण तिथे बसायला जागा नसते म्हणून त्याला स्वागत कक्ष नाही म्हणता येणार. स्वागत कक्षामध्ये निदान उभं राहायला पाहिजे आणि निदान 1-2 क्षणभर तरी बसता आलं पाहिजे. त्याला म्हणतात स्वागत कक्ष. ठीक आहे. पुढे 6वं कोण होतं? माधवीताई दळवी होत्या. हा, माझं झालं. अच्छा, तुमचं झालं होतं का? मग निशिगंधाताई. हा. हम्म. नलहा म्हणजे नळ किंवा टॅप. टॅप. बरं. नळ. आपला घरातला नळ. घरातला नळ. हा. सीमाताई. म्हणजे वेल विहीर. बरोबर. कूप. कूप हा शब्द आपण मराठीत पण आहे. कूपनलिका. कूपनलिका. बरोबर आहे. कूपनलिका. बरोबर. उपमंडूक. कूपमंडूक वृत्ती म्हणजे काय? तो बेडूक कायम त्या याच्यातच राहतो, विहिरीतच राहतो, त्याला बाहेरचं जग माहित नाही. 8. वैजयंतीताई आहेत. पाकगृहम म्हणजे स्वयंपाकघर. तुम्हा सगळ्या गृहिणींना तर हे व्यवस्थित माहिती आहे. स्नानगृहम. पुढचा शब्द. स्नानगृहम न्हाणीघर. अच्छा, कल्पनाताई होत्या ना? नाही सर, माझा आता आहे. नंतर. अच्छा, विद्याताई तेंडुलकर होत्या मध्ये. बरोबर आहे. हा. स्नानगृहम न्हाणीघर. बरोबर. नंतर पुढचं माझ्या होत्या एकदम कल्पनाताई आहेत. उबाळे. शौचकूप. शौचकूप म्हणजे शौचालय. बरोबर. आणि कपिलजी. तरीही. तर म्हणून. हा. तर आता तुम्हाला आठवतं का यदी आणि तरही असं एक शब्द, एक वाक्य गेलं होतं. जर असं झालं तर. तो जो वाक्प्रचार आहे ना, म्हणजे तो जो वाक्य प्रयोग आहे ना, जर तर तो यदी तरही असाच लक्षात ठेवायचा.
यदि तर्हि, जर मी मोठा झालो तर परदेशात जाईन. यदि तर्हि. ठीक आहे, पुढचं कोण आहे आता? रुपालीजी आहेत. आता हा वार्तालाप आहे बरं का, डायलॉग आहे. हा, याच्यामध्ये दोन पात्र कोणती आहेत सांगा मला रुपाली ताई. सुरेश आणि दिनेश. बरोबर. हा, वाचा. सो सुरेश म्हणतोय, मित्र त्वम किम करोषी. हा, तर ते वाचायचं कसं? आता आपल्याला संस्कृत वाचायचंय. हा, हा, वाचा बघू. मित्र वदति सुरेशः. नाही, पहिलंच वाक्य वाचायचं होतं ना फक्त, का सगळं हो. पुढचं? नाही नाही, पहिलं नाही, नाही. पण सुरेश पासून सुरेशः असा उच्चार अच्छा करायला अच्छा, पाहिजे ना. तसं. हा, सुरेश. हा, हा, काय म्हणाला सुरेश संस्कृत मध्ये? मित्र त्वम किम करोषी. हा, आणि मराठीत वाचलं खालचा तरी हरकत नाही. हा, मित्रा तू काय करतोस. म्हणजे बघा, मित्र हे जे होतं ते संबोधन होतं. मित्राला उद्देशून तो विचारतोय ना प्रश्न. मग तिथे हे नाही लावलं तरी चालतं, म्हणजे हे मित्र चालतं. नाही करावं लागत. हो हो, हे अध्यारूत असतं. म्हणजे हे पार्थ म्हणायच्या ऐवजी नुसतं पार्थ म्हणलेले आहेत भगवंत भगवद्गीतेत हा. बऱ्याच ठिकाणी. पण ते पार्थाला उद्देशून उपदेश करतायत. बरोबर. बरोबर. हा, पुढे मा- छायाताई येता. हे हो होतं सर. आपल्याला. दिनेशः अहम गृहं गच्छामि. मी घरी जातो. बरोबर. लताताई कुलकर्णी. सुरेशः तव गृह कुत्र अस्ति. तुझे ताई घर परत कुठे परत आहे? एकदा वाचा लताताई परत. सुरेशः तव गृहं कुत्र अस्ति. हा, तुम्ही गृहम म्हणला नव्हता, गृह तुम्ही म्हणला. गृह हो. म्हणला होतात. गृहं. हा, मराठीत वाचा अर्थ काय आहे? तुझे घर कोठे आहे? बरोबर आहे. कुत्र म्हणजे कुठे. कुठे. बरोबर. हो. तव म्हणजे तुझे. हो. पुढे माधवीताई दळवी. सॉरी. दिनेशः समीपे एव अस्ति मम गृहम्. जवळच माझे घर आहे, जवळच आहे माझे घर. बरोबर आहे. आता हे जे वाक्य आहे ना, हे सगळ्यांनी पाठ करायला हरकत नाही, कारण की आपल्याला संस्कृतमध्ये जेव्हा पुढे आपण एकमेकांशी बोलणार आहोत तेव्हा हे वाक्य बऱ्याच वेळा वापरायला लागतं आपल्याला. बघा, दररोजच्या व्यवहारात, अहो माझं घर जवळच आहे, हो की नाही? त्यामुळे अशी काही जी छोटी छोटी वाक्य आहेत ना, ही खरंच पाठ करायला पाहिजेत. समीपे एव अस्ति मम गृहम. समीपे एव मम गृहम असं म्हणलं तरी चालेल, अस्ति म्हणायची गरज नसते. एव म्हणजे च, जवळच आहे माझं घर. ठीक आहे, पुढचं कोण घेत आहे? निशिगंधाताई. सुरेशः आगच्छामि अहम अपि त्वया सह. Sorry. हा, मी पण येतो तुझ्या बरोबर. बरोबर आहे. हे पण वाक्य खूप छान आहे, छोटस आहे आणि आपल्याला खूप वेळेला वापरता येतं. बरोबर. इथं त्वया का झालं? तुझ्या बरोबर आहे म्हणून. अच्छा, ओके. हा, पुढे आपल्याला या सगळ्याच्या विभक्त्या येतील आणि सह आहे म्हणजे आपण तृतीय विभक्ती पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं होतं सह हो. आणि सार्धमला तृतीयची सार्धम. अपेक्षा आहे. बरोबर आहे. हा, पाचवा आता कोण आहेत? सीमाताई आहेत बहुतेक. दिनेशः पश्य इदं विशालं गृहं मम. पहा, हे माझे मोठे घर. बरोबर आहे. इदम म्हणजे हे, बर का. एक नवीन शब्द आपल्याला आता लक्षात आला, इदम. आपण म्हणतो ना इदम न मम.
हे माझं नाही. माझं नाही. हा. पुढचं कोण घेत आहेत? वैजयंतीताई जोशी घेतील. हो सर. सर म्हणतो असं वदती असं नाही घेणार का? सुरेशः नाही, असं वदती म्हणायची गरज नसते. सुरेश बोलतो वगैरे असं म्हणायची गरज नाही. आता मराठीत देखील तुम्ही जर जेव्हा नाटक लिहिता, समजा तुम्ही नाटककार आहात, तर तुम्ही फक्त सुरेश लिहिता आणि मग पुढे त्याच्या तोंडचं वाक्य लिहिता ना. म्हणाला किंवा म्हणतो असं म्हणतो ना आपण. हा, ते सुरेश म्हणाला. आपण नाटकाचं वाचन करत असतो तेव्हा आपण म्हणतो. अच्छा. पण नाही तर मग किती बोरिंग होईल बघा. सुरेश म्हणाला, दिनेश म्हणाला, हा म्हणाला, तो म्हणाला, म्हणजे कंटाळा येईल ना मग तो. हा. हा, म्हणून. पण बरोबर आहे, कंसामध्ये म्हणाला हेच होतं. हा. सुरेशः अत्र सुंदरम उद्यानम अपि अस्ति, नानाविधाः वृक्षाः च सन्ति. अत्र येथे एक सुंदर उद्यान म्हणजे बाग सुद्धा आहे. बरोबर आहे. इथे एक सुंदर बाग सुद्धा आहे. विविध प्रकारची झाडे तिथे आणि विविध प्रकारची झाडे आहेत. हा बघा, आता हे जे च आहे ना, च ते आणि विविध प्रकारची झाडे आहेत. अपि म्हणजे सुद्धा. आता सुंदरम उद्यानम, सुंदरम हे उद्यानमचं विशेषण आहे, म्हणून ते देखील प्रथमा विभक्तीमध्ये आलं. कारण की उद्यानम हा या वाक्यातला कर्ता आहे. असण्याची क्रिया कोणी केली आहे? उद्यानाने केली, म्हणून उद्यान प्रथमा विभक्तीत केलं. त्याचं विशेषण पण प्रथमेतच जायला पाहिजे. आता इथे नानाविधाः वृक्षाः, बघा आता वृक्षाः सन्ति, हे वृक्ष आहेत, अनेक अनेक वृक्ष आहेत, राईट. आणि ह्या वृक्षांचं अजून विशेषण काय आहे? नानाविध, अनेक प्रकारचे. ठीक आहे. नानाविधाः वृक्षाः च सन्ति. हा, आणि अनेक नानाविध वृक्ष पण आहेत. आणि आपण मराठीत देखील नानाविध हा शब्द वापरू शकतो बर का. आणि आजपासून आपण तो शब्द वापरायला सुरुवात करायची आहे मराठीत. हा, पुढे विद्याताई तेंडोलकर. दिनेशः आगच्छ अत्र तिष्ठ, किं त्वम् इदानीं दुग्धं पिबसि? येथे थांब, काय तू आता दूध पितोस? अगदी बरोबर वाचलात, फारच छान. पुढे कोण आहेत? कल्पनाताई असतील. हो सर. सुरेशः न अहम पिबामी सायंकाले दुग्धम, मी संध्याकाळी दूध पीत नाही. हॅलो. नंतर असणारे कपिलजी. बरोबर वाचलात तुम्ही. ओके सर. बघा, सायंकाले हा कालवाचक शब्द आहे, म्हणजे म्हणून त्याचा तो सप्तमी मध्ये गेला, सायंकाले. आणि दुग्धम, इथे दुग्धम ही द्वितीय विभक्तीत आहे, कारण की ते कर्म आहे. कर्ता कोण आहे? अहम आहे, म्हणून पिबामी झालं. आणि कर्म प्यायचं जे आहे ते कोणावर झालं? दुधावर क्रिया झाली, म्हणजे ते कर्म आहे, म्हणून ते द्वितीयेत गेलं. हो सर. हा, कपिलजी असतील आता. दिनेशः तर्हि आगच्छ, पश्य मया सह गृहं मम, अस्मिन् गृहे पञ्चद्वाराणि सन्ति, बहूनि च वातायनानि अपि सन्ति. तर ये, माझ्या बरोबर माझे घर बघ. या घराला 5 दरवाजे आहेत आणि अनेक खिडक्या पण आहेत. हा, बहुनिच वातायनानि अपि सन्ति. आता वातायनानि, वातायनम हा शब्द आपण मगाशी शिकलो होतो इथे, बरोबर. हे बघा, इथे होता वातायनम.
म्हणजे एक खिडकी. आणि वातायनम संस्कृत मध्ये नपुसकलिंगी शब्द आहे, मराठीमध्ये तो इकारांत ह्रस्व दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. ती इथे खिडकी. हा की आहे ना, खिडकी म्हणजे दीर्घ इकारांत. आणि आपण इथे होतो, सॉरी, चौथ्याच्यावर होतो का, नाही 6व्याच्यावर होतो, सॉरी. हा म्हणजे वातायनानी म्हणजे हे प्रथमा अनेक वचन. अनेक वचन आहे, बरोबर. आणि बहुनी हे का, तर वातायनानीच विशेषण येते म्हणून ते बहुनी झालं. ते पण बहुवचन. हा म्हणजे खूप, हम्म. म्हणजे खिडक्या आहेत पण खिडक्यांचं अजून काहीतरी जास्त माहिती देत आहेत, ते विशेषण आहे बहु, म्हणून ते बहुनी झालं. पुढे आता कोण आहेत, रुपाली ताई आहेत ना, एक मिनिट घ्या, चला. सुरेशः अत एव विपुलः प्रकाशः पवनः च आगच्छति. कति कक्षाः सन्ति अस्मिन्. म्हणूनच खूप प्रकाश आणि वारा येतो. ह्यात किती खोल्या आहेत. कती म्हणजे किती. कती बघा, म्हणजे किती. आपल्या मराठीशी किती साम्य जुळणार आहे. किंबहुना किती हा शब्द आपण संस्कृत मधल्या कतीवरून घेतलेला आहे. आणि खोल्या आहे म्हणून ते कक्षा हा झालं, म्हणजे प्रथमा बहुवचन. बरोबर आहे. आणि संती झालं बघा, अस्तीच्या ऐवजी संती झाला आता. आणि अस्मिन म्हणजे याच्या, यात, यात सप्तमी विभक्ती आहे. म्हणजे ह्या घरात असं आहे ते. हा, कारण की आपण आता घराविषयी बोललो ना. हा, कारण की तो म्हणला ना, बघ माझं घर, माझ्या बरोबर माझं घर बघ म्हणला होता ना तो आधी. म्हणजे आता ते घराबद्दल बोलताय. ठीक आहे. हा, पुढे कोण आहेत आता, छायाताई आहेत. हो सर. दिनेशः नवकक्षा एकम समाजनकोष्ठ च अस, नाही सॉरी, समाजनकोष्ठ च. 9 खोल्या. ताई परत एकदा वाचा जरा, परत नीट वाचा, सावकाश वाचा. हो. दिनेशः नवकक्षा एकम समाजनकोष्ठः च. हा, आता बघा, नवकक्षाः. नवकक्षाः, अच्छा. एक, नवकक्षाः. तुम्ही आता वाचताना काय वाचलं होतं, एकम वाचलं तुम्ही. एकम. हा, एक सभाजनकोष्ठ च, बरोबर आहे. 9 खोल्या आणि 1 दिवाणखाना आहे. हा, म्हणजे या घरामध्ये 9 खोल्या आणि 1 दिवाणखाना आहे. लताताई कुलकर्णी. हो. सुरेशः जलार्थ किं कूपः अस्ति अथवा नलः. ताई नीट बघा जरा. सुरेशच लिहिले का इथे फक्त. सुरेशः बरोबर आहे. ते जरा थोडस इथे ना याच्यामध्ये जास्त जागा राहिलेली आहे. हा, सुरेशः जलार्थम. हा, जलार्थम, मला जलार्थम ऐकायचं होतं तुमच्याकडनं. जलार्थम किम कूपः अस्ति अथवा नलः. हा, म्हणजे काय सांगा. पाण्यासाठी विहीर आहे की नळ. बरोबर आहे. अथवा म्हणजे नळ आहे का विहीर आहे. नळ, म्हणजे किंवा. किंवा. पुढे कोण येत घेत आहे आता, माधवीताई दळवी. दिनेशः नलेन एव कार्यं भवति, कूपस्य आवश्यकता न अस्ति. हा, नलेन. काम होतं. नलेन कुठली विभक्ती आहे सांगा मला. तृतीय. तृतीय, बरोबर आहे. कार्यम.
द्वितीय. द्वितीय. बरोबर. नळानेच कार्य होते, उपस्य आवश्यकता नास्ती. न असतीला नास्ती पण चालतं बरं का. हा, संधी करू शकतो आपण. उपस्य ओके. कुठली विभक्ती आहे? षष्ठी. षष्ठी. हा. आणि असती, हा, अर्थ वाचायचा राहिला, मी तेच म्हणत होतो. आवश्यकता काय आहे? विहिरीची गरज नाही, विहिरीची नाही, आवश्यकता नाही. म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने काय म्हणायचं त्याला? नाही, आवश्यकता हे अव्ययासारखं वापरलं गेलंय. तेच. सुरेश. पुढचं कोण वाचणार? सीमाताई सोनसळे. सुरेश वाचा. निशिगंधाताई. अच्छा, निशिगंधाताई होत्या. सॉरी. वाचते. सुरेशः अत्र किं पाकगृहं स्नानगृहं शौचकूपः इत्यादिकं सर्वम् अस्ति? हा, मराठीत सांगा. इथे काय पाकगृह, स्नानगृह, शौचालय इत्यादी सर्व आहे का? बरोबर आहे. इत्यादीला इत्यादिकम असं म्हणतात. हा, इत्यादिकम. इत्यादिकम सर्वम, इतर इत्यादी सर्व. हे जी रचना आहे ना वाक्याचे, इत्यादिकम सर्वम, इत्यादी सर्व आहे, इत्यादिकम सर्वम असती, हे असं जरा थोडस ना पाठच करा तुम्ही काही वाक्य रचना. म्हणजे ते कसं आपल्याला लहानपणी आईने शिकवलं की आपण फक्त तिची वाक्य आपण फक्त पाठ करून बोलायचो, बरोबर आहे. तसे काही गोष्टी ह्या आपल्याला पाठ करून बोलत राहायचं आणि मग त्याच्या व्याकरणामध्ये आपण नंतर जायचंच आहे खूप. ठीक आहे. आता पुढचं कोण घेणार आहेत? सीमाताई सोनसळे. दिनेशः पाढं सुविशालः आवारः सुदीर्घं च अंगणम अपि अस्ति. हा, छान, खूप मोठे आवार आणि लांबलचक अंगण देखील आहे. हा. आता बघा, हा बाडम हा शब्द खूप उपयोगी पडतो आणि हिंदी भाषेने तो बऱ्यापैकी उचललेला आहे, बढिया म्हणून. बाढम वरूनच बढिया हा शब्द आलेला आहे आणि त्याच वरून उर्दू भाषेने आणि पर्शियन भाषेमध्ये बढिया हा शब्द घेतलेला आहे. पण मूळ त्याचा उगम बाढम या शब्दापासून झालेला आहे. ठीक आहे. बाढम म्हणजे छान, नाईस. सुविशालः आवारः सुदीर्घम च अंगणम अपि अस्ति. म्हणजे आवार कसं आहे? सुविशाल म्हणजे खूप मोठं. आता संस्कृत मध्ये सु हा जो उपसर्ग ज्याला म्हणतात त्याचा अर्थ खूप चांगलं किंवा मोठं असा दोन्ही अर्थी होतो. सुविचार बघा, आपण म्हणतो सुविचार, चांगला विचार. सुशील म्हणजे चांगल्या शीलाचा, आचरणाचा. हा, म्हणजे सुविशाल म्हणजे काय? विशाल म्हणजे मोठा, पण कधी कधी मोठा असणं म्हणजे चांगलं असणं असं नाही. पण सुविशाल म्हणलं की आपण चांगल्या प्रकारे मोठा, म्हणजे ओंगळपणा जो असतो ना मोठेपणाचा तो नसतो त्याच्यात जेव्हा आपण सु लावतो तेव्हा. ठीक आहे. आणि सुदीर्घमच्या अंगणम म्हणजे काय? आणि सुदीर्घम म्हणजे मोठं, लांब सडक. दीर्घ आणि रस्व लहान आणि मोठं. म्हणजे जर थोडक्यामध्ये जर कुठे स्तुती करायची असेल तर हे वाक्य वापरायची ना, चांगला आवार, तर सुदीर्घमच अंगणम असं म्हणायचं. करेक्ट. जरा चांगल्या प्रकारे मोठं असेल ना तर म्हणायचं सुदीर्घ, आणि नुसतंच असं आवारच्या आवार असेल पण त्याला काही अर्थ नाहीये तर मग तिथे तुम्ही दीर्घम म्हणलं तरी चालेल, किंवा विशाल आवार म्हणा.
प्रमाणित ठीक आहे? मोठं. हा, प्रमाणात आहे पण मोठं आहे पण छान आहे. म्हणजे मंगल आणि सुमंगल मध्ये कसा फरक आहे की नाही, तोच वास फरक आहे आणि इथे. सुवास. बरोबर आहे, वास आणि सुवास. पुढे कोण घेणार आहे आता? वैजयंतीताई जोशी असायला पाहिजेत. हो सर. सुरेशः तर्हि सुंदरं तव गृहम् अस्तु तर्हि इदानीं गच्छामि. तर तुमचे घर सुंदर आहे, असो तर आता मी जातो. बरोबर आहे. हा, तर आता बघा हे वाक्य ना, अस्तु तरी इदानीम गच्छामी, असो तर आता मी जातो. आता हे वाक्य आपण असंच्या असं पाठ करून टाकायचं. बऱ्याच वेळेला आपल्याला वापरता येईल बघा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये. पटतंय? हो हो. हा हा, आणि आता नंतरचं विद्याताई तेंडोलकर. दिनेशः गच्छ पुनः आगमनाय. जा हा परत येण्यासाठी. हा, आता बघा परत येत पुनरागमनायच. आपण. आठवतंय ना, आपण गणपतीला किंवा कुठल्याही देवाला जेव्हा आपण विसर्जन करतो परपूजा. सत्यनारायणाचं वगैरे, तेव्हा उत्तर पुनरागमनायच म्हणतो. म्हणजे परत येण्यासाठी जा. ये. नाही, आगमन म्हणजे ये ना. पुनरागमन. हा, परत. जा पण कसं, पुन्हा येण्यासाठी जा. नुसतंच जा नाही, कट असं नाही म्हणत, कटला बाबा एकदा असं नाहीये. हा, ठीक आहे. पुढे कोण आहेत आता? माझ्या मते कल्पनाताई उबाळे असतील. हो सर. हा आवारह परिसर. आवार हा, परिसर. आता लक्षात घ्या, आवार हा पुल्लिंगी शब्द आला परत. आवारह. हो सर. हा, अंगणम नपुसकलिंगी. हा, पुढचा कपिलजी आहेत. अंगणम, अंगण. हा, आता हा अंगणम आहे ना, हे तुम्ही आता लिहायची सुरुवात करायची हळूहळू. अंगण म्हणजे आपण मराठी भाषिक लोक कसं अवर अनुस्वार देतो बघा, बरोबर आहे? तसं न लिहिता आता आपण असा लिहायचा आहे, ड काढायचा, त्याच्या खाली ग लिहायचा आणि ड च्या पोटामध्ये एक बिंदू द्यायचा. ग, अंग, अंग असा उच्चार होतो बघा, अंग. वाङ्मयातला ग. वाङ्मय. आता याच्या पुढे तुम्ही सगळ्यांनी वाङ्मय असं लिहायचंय. पण ते मराठीत बरोबर धरतील का सर तसं लिहिलं तर? 100% धरतील. मला बघू कोण तुम्हाला मार्क काढतात. आपल्याला कुठे परीक्षा. नाही परीक्षा, नाही परीक्षेचा प्रश्न नाही आहे. संस्कृत ही मराठीची मातृभाषा आहे. पण संस्कृत मधलं मराठी ट्रान्सलेट करा असं म्हणलं तर असं लिहिलं चालेल का? अगदी तुम्ही लिहू शकता. हा, मला तेच विचारायचं होतं. 100% लिहू शकता. मला दिलं तर ते प्रश्न विचारतील असं का लिहिलं म्हणून. अहो, प्रश्न असा आहे की आजकालच्या बऱ्याचशा मराठी शिक्षकांना अंगण अशा प्रकारे लिहिलं जातं आणि ते व्याकरण दृष्ट्या शुद्ध आहे हेच माहिती नाहीये. हेच रडगाण आहे आजकाल. पण ठीक आहे, आपण पुढे जाऊ. रुपाली ताई असतील ना? हो. हा, प्रकोष्ठ वरंड पडवी. हा, आता वरंड तर अगदी वरांडा हा शब्द आपल्याला माहिती आहे, त्याच्यावरूनच वरंड आहे. पुढे कोण छायाताई आहेत? गोष्ट, गोठा, गोशाळा. हा,